शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या जिनसेन मठाची महादेवी हत्तीण ही वनतारा या गुजरातमधील प्राणी संग्रहालयात स्थलांतरित करण्यात आली आहे. यानंतर शिरोळ तालुक्यासह संपूर्ण राज्यात जनभावना तीव्र झाल्या. याची दखल घेत आज वनतारा प्राणी संग्रहालयाचे सीईओ विहान कर्णी हे कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी नांदणी जैन मठाचे मठाधिपती जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य यांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले. पोलिसांनी त्यांना विमानतळावरच नांदणी इथं लोकांच्या भावना तीव्र असल्यानं नांदणी इथं जाऊ नये अशी त्यांना विनंती केली. यानंतर दुपारी 4 वाजता खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार सुरेश खाडे हे वनताराचे सीईओ विहान कर्णी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. काही वेळातच नांदणीतील जिनसेन स्वस्तिश्री जैन मठाचे मठाधिपती जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजीही आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात जिनसेन स्वस्तिश्री जैन मठाचे मठाधिपती जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी आणि वनताराचे सीईओ विहान कर्णी यांच्यात बैठक झाली. तासाभरानंतर भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी हे बैठकीतून बाहेर निघून गेले. यावेळी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या दरम्यान नांदणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. महास्वामी निघून गेल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अर्धा तास जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करत होते. ही चर्चा संपल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जनभावना तीव्र असल्यानं सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महादेवी हत्तीण नांदणी मठात परत आणण्यासाठी बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. तसंच यासाठी वनतारा प्रशासन पूर्ण सहकार्य करायला तयार आहे अशी माहिती त्यांनी दिली. नांदणीचे मठाधिपती आणि नांदणीच्या मठाधिपतींच्या बरोबर वनताराचे सीईओ या दोघांची एक बैठक सकारात्मक अशा पद्धतीच्या चर्चा की ज्याचा सर्व संदर्भ हा आपली महादेवी ही जी काय आपला हत्ती आहे की तो आपल्याकडे परत यायला पाहिजे, यासाठी आपल्या सगळ्यांची जी खूप डोळे लावून आपण बसलेलो आहोत त्यासाठीची चर्चा झाली. दोन्ही बाजूनं म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वनताराच्या सीईओने सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीनं आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडं हा आपल्याकडचा जो महादेवी हत्तीनं आपली सुपूर्द केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यातला रोल शून्य आहे. आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामधले ज्या काही लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा. त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीसाठी माध्यम प्रतिनिधींना प्रवेश दिला नव्हता. मंत्री आंबेडकर यांनी बाहेर आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली असली तरी या बैठकीतून महास्वामीजी निघून गेल्यानं ही बैठक निष्फळ ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे.